मागून येणारे जे आहेत मागून येणारे जे पुरुष मंडळी आहेत ते इकडे स्टेजवर येऊया की काय जागा अजून आणि थोडं थोडं पुढं सारखं म्हणजे मागून येणारे महिला मुलं वगैरे बसतील आपण सगळ्यांना थोडं थोडं ऐकायची संधी दिली आता जागा कमी पडायला लागली थोडं वाढली मला जास्त झाली आता काय करू गरजरी किती वाढू आता फक्त जे सांगतोय ते जीवाचं काम करून ऐका मानव जीवनाचं कल्याण साधूच्या बोधात असतं आणि म्हणून तो बोध ऐकत असताना एकाग्र चित्त करून ऐका आजच्या दिवस बसायला काय हरकत दररोज पण म्हणते बसा बसा तुम्ही कोणच ऐकत सोहम माझे नाव ब्रह्मपुरी आलो जगी विस्तारलो माझा मी पाया पडलं तिथं बसा मग पाया पडायचे सोहम माझे नाव ब्रह्मपुरी आलो जगी विस्तारलो माझा मी तवण्या कारणासी येणे माझे झाले मायेने दाविले निजरूप निर्गुणी येणे निराकारी जाणे निर्गुणी येणे निराकार जाणे सदा माझे राहणे निरंजनी तवण्या कारणासी येणे माझे झाले मायेने दाविले निजरूप ज्ञानदेव म्हणे ऐका चांगदेवा ज्ञानदेव म्हणे ऐका चांगदेवा प्रश्न फेरा बांधवलाही तेवढ्या कारणासी येणे माझे झाले मायेने दाविले निज रूप महायोग पीठे तरी भीमरथ्यम परम पुंडरीकाय दातु मुनींद्र समागत तिष्ठन्तमानंद कन्दम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंगाकर प्रथमनवन दुसरीकरण संताच्या त्यांच्या कपादाने कथेत आलीस तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम ब्रह्मानंदम परमशिवम केवलम ज्ञानमूर्ते सर्वातीतं गगन सदृशं तत्त्वमशादि लक्षणम् एकं नित्यं विमलचरं सर्वादि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः दया संगतीने विराग झाला मनोदरे साधन वास गेला साक्षात परमात्मा मद भेटविला विसरू कसमे श्रीपाद पादुकांना विसरू कसमे रामदास पादुकांना गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः नमो
गुरुपौर्णिमेला पौराणिक काळापासून मान्यता, सगळ्यात जर महत्वाचं काय असेल या जगतामध्ये तर ती गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुनं शिष्याला केलेला बोध. आता गुरु कुणाला म्हणायचं, त्यानं केलेला बोध काय असतो, त्या बोधानं काय होतं याचा आपण विचार करणार आहोत. तसा भारतभर नव्हे विश्वभर हा सण साजरा केला जातो आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जे साधना करत आहेत त्यांचा आजचा हा दिवस म्हणजे दिवाळी. साधना क्षेत्रामध्ये म्हणजे जे साधना करतायत, साधना कशासाठी केली जाते, साध्यापर्यंत पोहोचण्यासाठी साधना केली जाते. पण अगोदर साध्य कळलं पाहिजे, मग साधना केली पाहिजे आणि ती साधना परफेक्ट ठरली पाहिजे. ती साधना जर परफेक्ट ठरली नाही, जर चुकली तर आपण इच्छितापर्यंत पोहोचू शकत नाही. आणि ती साधना सफल व्हावी याच्यासाठी, कारण कोणतीही साधना सफल होण्यासाठी सद्गुरूंची नितांत गरज आहे. नितांत, मी नितांत आठवतो आपल्याला. माझा आपलं कवित की भाऊ सारखे कुणी ऐकून नाही तर नाही ऐकून घोळ दाखवून सुरू केलेलं हरी प्राप्ती शिव पाय धरावे संताचे ते पाय साधते साधने साधनेच्या मार्गावर संतांची कृपा असल्याशिवाय ती साधना फळत नाही. मनाच्या मार्गाने केलेली साधना इच्छित ध्येयापर्यंत आपल्याला घेऊन जाऊ शकत नाही. मनोमार्गे केला तो त्याची मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. आणि म्हणून मग ज्या ज्या साधना आपल्याला पूर्णत्वापर्यंत जाण्यासाठी करायच्या आहे त्या सर्व साधना फळतात. पण कधी त्याच्यावर साधूची कृपा पाहिजे. तर साधू काय नुसता साधू नाही, कुठंतरी छत्रीप्रमाणे उगवलेला साधू नव्हे. छत्री नाही, कुत्रमुत्र छत्री ते कुत्तामुती म्हणतात त्याला. साधू तसा उपट सुंबट असतो. साधू म्हणजे काय, परंपरागत त्याच्याकडे जे तत्वज्ञान आलेलं आहे त्याला साधू म्हणतात. परंपरागत. आता माझी परंपरा आहे ब्रह्म, अत्री, दत्त, नारायण, लक्ष्मण, बलवीन, सगळ्यानंद, शांताबाई, बंडो बाबा, केरो बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, प्रभाताई आणि मग मी. जो साधूचा बोध आहे तो ब्रह्मदेवापासून
पासून आणि ब्रह्मदेवाला भगवंतानी वध केलेला आहे हंस रूपाने, हंस रूपाने. म्हणून संप्रदाय घड तेथून या. बघ असा जो साधू आहे त्याच्यावरती जसं तुम्ही सर्वांनी विश्वास ठेवला. आज या आनंदगडावरती हा जो गुरुपौर्णिमेचा सोहळा मोठा होतोय लक्षात घ्या. 27 वर्षामध्ये मी तुमच्या पुढे वागलो, तुमच्या पुढे जगलो, वागलो, घडलो आणि तुम्हाला घडवलं 27 वर्ष. आणि त्या 27 वर्षानंतरच हे फळ आहे की तुम्ही सर्वजण पुढे उभ्या. याच्यात जर मी वाईट जरी त्या साधनेवरून पाऊल माझा चुकला असता तर तुम्ही इथं उभे सुद्धा नसता. लक्षात घ्या, काटेरी वाट आहे मामा. आमची जी वाट आहे ना या वाटेला लई काटते, लई काट वाटतं सगळ्याला बरं का. बाबाची लई मजा बघ वाटतं सगळ्याला. पण सोंगड्यात मायापाशी बसलेली परथा भाऊ, कविते भाऊ, निकम भाऊ, सुरेश वाई एवढ्यांना गुडघ्या एवढ्यांना चिकोला असायचा ह्या रंगावच्या वाटणी जाताना. काट म्हणू नका, गाडी तर मधीच रस्त्यातच लावायची मोटरसायकल. अजून काय सांगत हे काट आहेत आणि अजून ये ते काय दिसते तेवढ्या कृती असतच नाही. आताही थोडा पाऊस जरी चुकला तरी सुद्धा संप्रदाय चालत नसतो. संप्रदाय फार महत्वाचा असतो. आपल्या जीवापेक्षाही त्याला मोल द्यायचं असतं संप्रदायाला. माझ्या सद्गुरूच्या संप्रदायाला अनमोल किंमत आहे, अनमोल, मोलच नाही. म्हणून आयुष्यभर जपलं त्याला मी, जपलं. आणि तुमच्या बरोबर जसाच्या तसा निरोप आणायचं काम या आनंदगडाने केलं. आणि इथून पुढेही तो आनंदगड हेच काम करत राहील अशी तुम्हाला मी ग्वाही देतो. हा त्याचा मार्ग आहे. हा कसा मार्ग आहे? हा काही सोपा मार्ग नाही. प्रेम नगर की जगर है कठिन रे, बटोई न करना बसेरा, पग बढ़ाओ हो न जाए अंधेरा, पग बढ़ाओ हो न जाए अंधेरा. तुम्ही सर्व प्रेम करणारी आनंदगडावरती मंडळी, या आनंदगडचं तत्वज्ञान जसं मी संत श्रीपाद बाबांचं तत्वज्ञान जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. आणि त्या माणसाच्या जीवनामध्ये गुरुपौर्णिमा येईल, पौर्णिमा येईल, पौर्णिमेचा शीतल चंद्र येईल, त्याला आनंद होईल याच्यासाठी आयुष्य शिजवलं. तेच तुम्हाला पुढे काम करायचंय. म्हणून गड्या हो टाळकऱ्या हो, तुम्ही नुसते टाळकरी नाही, तुमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. इथून पुढं काय करायचंय हे आधी लक्षात आलं पाहिजे आपल्या. ठीक आहे, कीर्तन करायचंय, प्रवचन करायचंय, आपल्या सद्गुरूचा निरोप इतरांपर्यंत पोहोचवायचा आहे. ठीक आहे, पण काय निरोप पोहोचवायचा आहे तो बी महत्वाचा आहे ना. नाहीतर तुम्ही जाता पुढे तिकडे जाऊन कीर्तन करता, कमरा बांधता, आई बाबाचं सांगतात, रडावता, हसावता लोक. हे नाही संप्रदायाचं तत्वज्ञान. संप्रदायाचं तत्वज्ञान जसंच्या तसं, पाणी न घालता, पाणी न घालता कोर 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 पोचावता आलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी आधी गुरुपाशी नाकरा काढलं पाहिजे. बाबा म्हणायचे, बाबा म्हणायचे भांडी घासायची ताकद ते का तुझ्यात भांडी घासायची, आधी गुरुची भांडी घासावं लागत त्या तवा ते सगळं जमत, नाही तर मग खोट आहे लक्षात. म्हणून ही गुरुपौर्णिमा, ही गुरुपौर्णिमा प्रत्येकाच्या आयुष्यात आली पाहिजे. माझ्या बाबाचं स्वप्न आहे, माझ्या बाबाचं स्वप्न आहे. काय असते गुरुपौर्णिमा, कशाला म्हणतात गुरुपौर्णिमा, त्याचाच विचार आपल्याला आज करायचा आहे. विधाला
साधे साधे प्रश्न आहेत माणसाच्या जीवनामध्ये. पहा, मी पहिला प्रश्न तुम्हाला विचारतो, तुमच्या मनाने तुम्ही त्याचं उत्तर बघा येतंय का. या जगतात तुम्ही कुठून आलात? या जगतामध्ये तुम्ही कुठून आलात? लक्षात घ्या. काल कुठंतरी होता म्हणून तुम्ही आज आनंदगडवर आहात. बरोबर? त्या घेऊन ऐकायला. काल कुठंतरी होता म्हणून आज आनंदगडवर आलात. तसं या जगात येण्याच्या आधी आपण कुठंतरी होतो म्हणून या जगात आलो. मग कुठं होतो? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा, साधा प्रश्न आहे ते. दुसरा प्रश्न असा आहे, जर आलोय याचा अर्थ कशासाठी तरी आलो असावा. काहीतरी कारण नाही येण्याचं. तुम्ही इथं आला आता काहीतरी कारणाने आला ना, उगतच आला नाही, काहीतरी कारण आहे. आणि आल्यानंतर या जगातले सर्वजण निघून गेले ना. आपल्या डोळ्यात आता कितीतरी जण गेले ना. मग कुठं गेले? कुठं गेले? आहे का प्रश्नाचं उत्तर? साधा प्रश्न. जाऊया. तुम्ही कोण आहात याचं तरी तुम्हाला ज्ञान आहे का? तुम्ही म्हणता ना आहे. मी नियमाने बापू आहे. ओळख खरी का ती? ओळख खरी आहे का ती आपली? ती 12व्या दिवशी आपल्याला दिलेली ओळख आहे. ती 12व्या दिवशी आपल्याला दिलेली ओळख आहे. मग 12व्या दिवसाच्या अगोदर आपली ओळख काय होती? सिंपल प्रश्न. तुम्ही ज्याला मी हे असं म्हणता त्याच्यावर तुमची सत्ता आहे का? तिसरा प्रश्न. तुम्ही कुणाला म्हणता मी? याला म्हणताना मी, याला म्हणताना मी, हा मी. ठीक आहे, उभा दिसतोय, आरशात दिसतोय, तो मी. त्याच्यावर तुमची सत्ता आहे का? तुमचा श्वास तुम्ही घेता का नाक घेतं? साधा प्रश्न आहे ना. तुमचा श्वास तुम्ही घेता का नाक घेतं? हा, नाक घेत. तुम्ही नाही. तुम्ही म्हणलं झोपलं कोण घेतं? असं. तुमची रक्ताभिसरण क्रिया तुम्ही चालवता का? तुमचा श्वासही तुम्ही घेत नाही, तुमची रक्ताभिसरण क्रियाही तुम्ही चालवत नाही, तुमचं खाल्ल्यानं पचवतही तुम्ही नाही. मग तुम्ही देह आहात का? आहात? किती साधं प्रश्न आहे, पण त्याचं उत्तर आपल्याला माहिती नाही का? कारण जन्माला आपलं रुटीन आहे. जन्माला आलो, सकाळी उठायचं, खायचं, काम करायचं, पैसे कमवायचं, पुन्हा संध्याकाळी खायचं, झोपायचं, बस संपला विषय. रुटीन आहे. प्रत्येकाचं रुटीन चाललंय. विशेषत्वानं त्याला त्याचं जीवनच माहित नाही. मग मला सांगा, जर एखादं बी आहे, त्या बियाचं जर झाड झालं नाही तर दगडात आणि त्या बियात काय फरक आहे? काय म्हटलं मी? एखादं बी आहे, बी, आणि त्या बीच शक्यता आहे ना झाड होण्याची. बी मध्ये शक्यता आहे झाड होण्याची, बरोबर ना? आणि त्या बीच जर झाडच झालं नाही तर ती बी काय कामाची? आणि माणसात शक्यता आहे देव होण्याची. जर तो देव झाला नाही तर माणूस काय कामाचा? जसं बीत आणि दगडात फरकच नाही जर ते झाड झालं नाही तर, तसं माणूस आणि जनावरात काहीच फरक नाही जर तो स्वरूपाला देव झाला नाही तर. लक्षात बसतंय का? आता बघा, अजून एक दृष्टांत सांगतो मी दरबारी सांगतो आपला. तुम्हाला तुमची दिसते ती बायको, तुम्हाला तुमची दररोज दिसते ती बायको का दिसत नाही ती बायको?
तुम्हाला तुमचा दररोज दिसतोय तो तुमचा नवरा आहे का नवरा वेगळाच आहे काहीतरी? हा सोपं आहे सोपं. एका आमच्या जोडीदाराची बायको वारली तर आम्ही गेलो पण ऊस देऊन बसला होता मांडी छाती पुढं पुढं रडत होता. पाहुणं सगळं गोळा झालं. गोळा झाल्यावर लय जात्या उठ आता उठ आंघोळ घालू दे वैदीला. नाही नाही म्हणला मी सोडणार नाही. तर तरी काय व्हायचं म्हणलं तेच होत. तो काय उठाना पोरांना म्हणलं पोरा धरा याला द्या वडीत तिकडं. त्याला वडीत त्याला पोरांनी आंघोळ बिंघोळ घातली वैदीला तिरडी बांधली आणि तेवढ्यात पाऊस आला. काय आला? देव नाही का? पाऊस आला तर त्या पोरांना म्हणलं पोरं उचला हिला उचला वहिनीला उचला बांधल्यात या. पोरांनी तिरडी उचलली बांधल्यात चालावी कोळू कोळू आडवा आला. तिकडे कुठं म्हणजे महाराज म्हणले वहिनीला भिजून देऊ नका आणि बांधल्यात या. लागण ना ती आम्हाला तिकडे कुठं ते आता म्हणलं दादा असं काय करतो का तुझी बायको आहे ना ती हा पाट्यात गेली बायको. काय बायको कधी गेली? पाट्यात गेली. मग बायको राहिली ती का गेली ती सांगा? आणि आयुष्यभर कोणत्या बायकोला बायको बनतात? आतली माहित होती का? बरं जाऊ द्या बायको समोर द्या. बायको आतली तुम्ही कुठले आतले का बाहेरले? आहे मी हा ज्याला बायको म्हणतात खरी आणि जे तुमचं खरं स्वरूप आहे आतलं आतलं बाहेरचं नाही. हे बाहेरचं आपलं स्वरूप नाही. हे आपलं स्वरूप असू शकत नाही. आपण गाडीत बसलोय गाडी म्हणजे आपण नाही. लक्षात येते तुमच्या? आपण गाडीत बसलोय गाडी म्हणजे आपण नाही. जे माझं आणि मी हे माझं म्हणजे माझी असं जे आहे ना ते मी नाही. बघा आता माझं आणि माझी ते मी नाही. तसं गाडी माझी गाडी मी का नाही. गाडी माझी गाडी मी नाही. बायको माझी बायको मी नाही. घर माझं घर मी नाही. हात माझा हात मी नाही. पाय माझा पाय मी नाही. शरीर माझं शरीर मी नाही. मग मी कोण आहे? तर जो तो मी आहे तो जन्माच्या आधीही होता. जन्माच्या आधीही होता आणि मेल्यावर बी राहतो. तो मी विठाला विठाला. ज्यावेळेस आईच्या पोटामध्ये 1.5 महिन्याचा गर्भ होता. लक्ष देऊ नाही का? विज्ञान सांगतं त्यावेळेस त्याच्यात चैतन्य घुसलं. चैतन्य म्हणजे कोण? आपण. चैतन्य म्हणजे कोण? आपण त्याच्यात घुसलो 1.5 महिन्याचा गर्भ असताना.
म्हणून म्हणतोय आपण जन्म. ज्याला कळलं मी गर्भ नाही, मग मी त्यात घुसलेलं चैतन्य हे ज्याला समजलं तो म्हणत नाही माझा जन्म झाला, त्याचा जन्म होतही नाही. मृत्यू नावाची गोष्ट या जगतामध्ये कधीही घडत नाही. सांगा किती जणांना मरण्याचा अनुभव आहे? सांगा किती जणांना मरण्याचा अनुभव आहे? सांगा तुमच्यातल्याला कुणाला आहे का अनुभव? कसं काय तुम्ही म्हणता माणसं मरत्या, दुसऱ्याचं मरण बघून म्हणतोय मरतोय का? तू मेला का कधी? आहे का अनुभव मेल्याचा? मरतच नाही माणूस. खोट येते, मरण हा शब्दच खोटा आहे. काय म्हणतं बघा, तत्वाचं बनलेले. कशाचं? शरीर पंचतत्वाचं बनलेले. ते शरीर पंचतत्वात विलीन होतं आणि चैतन्य चैतन्यात विलीन होतं. मेलं काय? सांगा मेलं काय? अहो काहीच मरत नाही, पण भ्या सुटले आपल्याला का तो दुसरं मरत आहे ना. आपल्याला अनुभव आहे का त्याचा? नाही, येऊही शकत नाही, कारण मरण नावाची गोष्ट जगात नाही. ज्या वेळेस आपण 9 महिने 9 दिवसानं तो गर्भ बाहेर येतो आणि त्याच्यामध्ये घुसलेलं चैतन्य बी बाहेर येतं बरं का. मरायच्या टायमाला काही क्रिया होती सांगतो. मरायच्या टायमाला ते चैतन्य पूर्ण शरीरातलं एका जागेवर शिकुडत असत, एकत्र येत आणि एकत्र येऊन ज्यावेळेस ते शिकडत चालतं तेव्हा हातपाय गार पडतात, हात गार पडतात, पाय गार पडतात, शरीर गार पडतं, गलित गात्र होतं आणि मग त्याच्यातला आत्मा निघून जातो. आपण जन्माला येत नाही आणि आपण मरतही नाही. कळलं का? कळलं का? ती वस्तू आपण आहोत. जी वस्तू कधीही जन्माला येत नाही आणि जी कधीही मरत नाही ती वस्तू आपण आहोत. तिलाच देव म्हणतात, तिलाच माऊली म्हणतात. एक हरी आत्मा कल्पना अविद्या तेने झाला जीव. नाही तर तो कोणी? शिव. त्याला कधीही जन्म नाही, त्याला कधीही मर. त्याला म्हणजे आपल्याला. त्याला म्हणलं की तुम्हाला वाटतं दुसरंच कोणीतरी काय. त्याला नाही, आपल्याला जन्मही नाही, आपल्याला मरणही नाही आणि आपण आनंद स्वरूप, चिदानंद स्वरूप आहोत. आपण कौतिक वाटतंय का नाही? बेजार झालो, बेजार संसारात. वासना बायको शेजारी झगडा घाली आपली दारू, तिच्या बाईला गवला घर प्रवेशी अरण्य आगरा येता जोशीवारा. Yeah.
बाहेरला तू बी तू नाही आणि बाहेरला तुझं त्याच्या संबंधाने जे मानलेलं आहे ते बी तुझं नाही. वासना बायको शेजारी झगडा घाली लागला तिथं पहिला गोला घर विषयी आगोरायला दोषी भरा ऐका लागलो. तुम्ही देह नाही गड्या हो, तुम्ही आत्मा आहात. तुम्ही कोण आहात पण कल्पना निघत नाही. करावा काय कल्पना निघत नाही. बाबा असं काय म्हणते सगळी मला परताभाव म्हणतात. बाबा काय म्हणते तू परताभाव नाही. अरे ते तेच आहे होय, तो त्याची वस्तू आहे परी काय की जे बुद्धी तशी नव्हे. त्याची बुद्धी तशी होत नाही, तो तीच वस्तू आहे. आपण सर्वजण शरीरातले आत्मेच आहोत आणि आत्मा म्हणजेच परमात्मा आहे. आत्मा म्हणजेच देव आहे. देव दुसरीकडे नाही, आत आहे आत. पण कल्पना निघावा करावा काय कल्पना निघाला. एक शिव होता. शिव अंधार घराला सापडलं शिवाचं पीठ. बर का प्रताप गोष्ट या गोष्ट आहे का तदान घराला सापडल्यावर त्याने आपलं मेंढ्याचं दूध पाजू 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 ते मेंढ्यातच राहायचं आणि पुढे मेंढ्यासारखंच वरडायला लागलं. कोण शिव मेंढी चालू ना कोण गवत खायचं. एक दिवस त्याच्या जमातीची लोक गोटीहून आली. कुठून आली? गोटीवरून 2 वाघ आलं आणि बघितलं नाही आपल्या जातीचं दिसतंय. अरे म्हणजे दिसतंय काय आपल्या जातीचं. मेंढ्या शिवाला बघितलं मेंढ्या पळाल्या. हो आमच्या गावात तरी बरेच मेंढ्या पडून गेल्या शिवाला बघितल्यावर. आम्ही 2-4 तिकडू ती बॅग करायचं ना इकडे त्याला दोघांनी बाजूला घेतला. गीता भागवत घेऊन हाती श्रीपाद रामरस येती. आवड तुला देव आवड तुला देव देवाच्या नामाची
आवड तुला देवाची, आवड तुला देवाची, देवाच्या नामाची. कोण वाघ आणि त्या वाघाने त्या बकऱ्या वाघाला धरलं. म्हणजे आमच्या बरोबर नाही म्हणलं मला माझ्या जोडीदारांच्या जाऊ दे बाबा, तुम्ही खाऊन टाकता बाबा, आमचे बरेच पाहुणे तुम्ही खाल्लेले आहेत. हे बघ म्हणता खरंच काढून खाईल तुला, तू जर आमच्या बरोबर नाही आला तर चाल. हाताला धरलं कृपाळ नाही, कृपाळ संत संत उदार उदार माणसं कधी मग माणसं ती ही माणसं आहे.
माणसं दिसत्यात ती कुत्र मानार दुकार फकाड माकाड बुवाचा दृष्टीत बिघोड झाला. सर्व ब्रह्म आहे आणि तू सुद्धा कोण आहे. सर्व ब्रह्म असं तर तू कोण आहे. बघा बरे किती जण दिसतात म्हणजे 3 जण. आपण किती जण आहे म्हणजे 3 जण. मग तू आमच्या सारखा नाही का म्हणजे हो. मग तू कोण आहे. मेंढी आहे का वाघ आहे. मग मेंढी कशामुळे झाला. कशामुळं आहे का. अरे तो वाघच आहे. मेंढी झालाच नाही तो झालाय. मग कोण आहे. दुरी आहे का साप आहे. दुरी आहे का साप आहे. अरे आंधळामुळे तो साप दिसलाय. साप नाही ध्वनीच आहे. ब्रह्म आहे का तू आहे. अरे अज्ञानामुळे तू दिसलाय. ब्रह्मच आहे. दोरीच्या सापा मग आता मला सांगा अज्ञानामध्ये तुम्ही मला राजाराम जगताप म्हणता बरोबर की नाही. आणि सद्गुरूच्या ज्ञानाची बॅटरी जर लावली तर राजाराम जगताप एका ब्रह्म आहे. डोक्यात फिट बसलं. बॅटरी ती बॅटरी संच देतात. बघ कोण बॅटरी लाईट दाबली की कळत. साप नाही हे नका हे दोरीचे. तस सद्गुरूने दिलेल्या ज्ञानाची बॅटरी दाबली कळलं. अरे मी जीव नाही मग मी शिव आहे. मी ब्रह्म आहे. त्या स्वरूपाला नेणारा कोणीतरी. मेरा तार मेरा
संत नाही भेटत दुर्लभ जगत में संत समागम मुझे मारे ज्ञान के थोड़े ऐसा कोई संत मिले ज्ञानाच्या चापकाने मला फोडून काढणारा संत भेटला पाहिजे कोणत्या चापकाने मुझे मारे ज्ञान के थोड़े ऐसा कोई संत मिले मेरे तार प्रभु से भगवंताशी स्वस्वरूपाशी हरीशी चैतन्याशी आत्म्याशी तार जोडणारा सद्गुरू मिळाला पाहिजे अरे होय तो त्याची वस्तू आणि काय की जे बुद्धी तैशी नव्हे आता लक्षामध्ये आणि ज्या वेळेस तो सद्गुरू आपल्याला त्या स्वस्वरूपामध्ये नेतो माझ्या गुरुने मदनगबाई नेले एकांत ज्ञानाचा ओटी कदापि माझ्या हृदयात हे ज्ञानाचा ओटी कदापि माझ्या गुरुने धरोनी हात मज मंदिरात नेले उपदेश ज्ञान
शिव होता बकऱ्यात राहिल्यामुळे त्याचं अज्ञान जाग झालं होतं. शिव होता का बकर होत? शिव होता. पण कशामुळे बकर झाला होता? मग तुम्ही ब्रह्मा आहात का माणूस आहात? तुम्ही ब्रह्मा आहात का माणूस आहात? आता गुरु केलेला किती दिवस झालं का नाही? पारबाळ. अरे गुरु केल्या पारबाळ झालं का नाही? काय सांग? गुरु एका पाला शिष्य डॉक्टर कडे गेली बाया आणि म्हणले डॉक्टर 7 वर्ष झालं पारबाळ काही व्हायना लग्न झालेलं 7 वर्ष झालं. डॉक्टरनी तपासणी दिला बऱ्याचशा टेस्ट केल्या नॉर्मल आहे म्हणल्या व्हायला काय हरकत नाही. पारग पुढच्या वेळेस येताना असं करा तुमच्या नवऱ्याला घेऊन या मग त्याला एकदा चेकअप करू. नाव नका काढू म्हणजे मूर्त्याचा काळ तोंड्याने याला म्हणलं बाई असं काय होतं? काय बोलताय म्हणजे? काय सांगायचं म्हणजे लय लय व्यापार. पहिल्या छूट बघा डॉक्टर मी नांदायला गेली 16 वर्षाचा असताना आई बापानी लगीन केलं. नांदाय गेली आणि त्यांनी मला नेली वावरात आणि वावरात नेली करडीचा पेटा उचलाय सांगितलं. करडीचा पेटा मला उचलतोय का? उचलाना मला तर मुडद्यानी खिळणी हाणली मला पिवळी वस्तवर हाणली तशी बांधा बांधाने मी जी का निघून आली 7 वर्ष काळ तोंड्याचा तोंड ऐकला गेली कशाला? हो गेली कशाला? अरे कशाला गेली? बघ आता काय माहिती तोंडाकडे. अरे पोरग व्हायला म्हणून गेली आणि 7 वर्ष नवऱ्यापाशीच नाही नांदली तर पोरग काय आभाळातून पडेल का? विठ्ठल हे काय गुरुचं वर्णन झालं. आताच गुरु केला. नाव काय नाही म्हणलं नावच सांगताय. आमचं तसं नाही बरं. गुरु केला
आपल्यातले बरेच आई बाबा आज आहे. तुम्हाला सांगतो एक गोष्ट, ही मुलं घडायची ना आधी तुम्ही घडलं पाहिजे. कारण तुमचं हे पोरही तर मी शिस्त लावतो, पण जरी गेले की तुमच्याकडे बघा त्यातून ते घडते. म्हणून पहिला बापाने गुटखा खायचा बंद करा. खात असेल कोणता माझ्याकडच्या पोरं टाकलेत ती. एवढे वायाला गेलेले केसेस आहेत. मी आता 150 जवळजवळ 160 ऍडमिशन आपल्याकडे झाले. मी पाहतो एवढे वायाला गेलेले पोरं आहेत की यांना नीट करता करता माझ्या नाकी नळाल्या. आणि इतकी बिघडल्या केवळ बापामुळं आईमुळं. म्हणून पहिली आईने आणि बापाने पहिली गाड्यात माळ घालायची, गुटखा तंबाखू काय खात असताना ते फेकून द्या, तरच तुमची पोरं उद्याच्या काळात तुम्हाला माणसात बसवतील. हे लक्षात ठेवा. एवढी गुरु केला नावाला नाही बाई. काय सांगू तुम्हाला माझ्या गुरुनी काय केलं बघा. माझ्या गुरुने मधला ग बाई नेले एकांत, ज्ञानाचा ओटी बतावी लग माझ्या. म्हणून तुम्ही सुद्धा कुछ ना बिगडे का तुम्हारा, गुरु शरण आने के बाद. कुछ ना बिगडे का तुम्हारा, गुरु शरण आने के बाद. हर खुशी चरणों में झुक जाने के बाद. देख कर काली निशा को हे भंवर मत हो निराश. देख कर काली निशा को हे भंवर मत हो निराश. हर गली खिल जाएगी, गुरुचा मार्ग सोपा नाही. कारण फूल से जाकर के पूछो छाई है कितनी बार. फूल सुगंधी वाटतं तुम्हाला? किती सुंदर आहे, किती सुगंधी ते फूल. फूल से जाकर के पूछो छाई है कितनी बार. रात भर काटो पे सोया, डाल भर खाने काट्यावर झोपावं लागलं रात्रभर राजा. तेव्हा फुलाचा आनंद आहे, तेव्हा फुलाचा सुगंध आहे, आणि तेव्हा फुलाचं दिव्यत्व आहे. पण रात्रभर ते कशावर झोपले? काट्यावर झोपले. कुछ ना बिगडे. जसं सद्गुरूची संगत करायची असते, संकटाचा सामना करावा लागेल. संकट येतील, प्रत्येक प्रकारचं संकट येईल. कधी कधी समाज बाजूला टाकून देईल, कधी कधी घरचे बाजूला टाकून देतील, अरे कधी कधी स्वतःचा जीव सुद्धा आपल्या विरुद्ध बंड करून उठेल. पण तिथं सुद्धा सद्गुरू निष्ठेच्या बळावर तिथं सुद्धा सद्गुरूच्या निष्ठा धरायच्या. आणि सगळे जाणार आहे, पण सद्गुरू माझा, सद्गुरूचा पाठिंबा आहे ना. किती जरी
सद्गुरुनिष्ठा, त्याला काय म्हणायचं? सद्गुरुनिष्ठा. आणि ज्याच्या अशा सद्गुरुनिष्ठा असतात ना, एक दिवस गुरुची जवळ घेतात. लगेच नाही, लगेच नाही. एवढं सोपं नका समजू. काही जर पण त्यानं आम्हाला सगळं दिलं बाबा येण्या डोळ्यातून. ज्या वेळेस तू पूर्णपणे परीक्षेत उत्तीर्ण होशील, जवळ घेते आणि तुला तुझ्या स्वरूपाला चिकटून देते. संपला विषय. विधाला आतमध्ये जाते, उघडून पाहते. आतमध्ये जाते, उघडून पाहते. कोणाला सद्गुरूची कृपा झाली की आतमध्ये जे असणारं चैतन्य आहे ज्याला तुम्ही देव म्हणता, ज्याला कुणी आत्मा म्हणतं, ज्याला कुणी देव म्हणतं, ज्याला कुणी ब्रह्म म्हणतं, ज्याला कुणी निर्वाण म्हणतं, ज्याला कुणी समाधी म्हणतं, ज्याला कुणी कैवल्य म्हणतं, ते कैवल्य आणि ते धन सद्गुरू माऊली आपल्या हातामध्ये देतात. ही गुरुची परंपरा आहे, ही गुरुनिष्ठा आहे. तुला लक्षामध्ये. आणि ज्याची पूर्ण गुरुनिष्ठा होते त्याला ते धन दिलं जातं. नवे नवे त्यालाच देण्याची परंपरा आहे. आणि त्यावेळेस कळतं की माया ही नाही, माया ही नाही. मग काय आहे? फक्त ब्रह्म आहे, माया ही नाही. जसं साप आहे का? नाही. सिंह होता का? वाघ. बकर होता? बकर होता का? नाही. सिंहच होता. पण कल्पना अविद्येनं तो बकर झाला. हलका लक्षामध्ये. आणि त्याच ठिकाणी सद्गुरूनं विद्या दिली, सद्गुरूनं ज्ञान दिलं, सद्गुरूनं स्वस्वरूपामध्ये नेऊन घातलं. आतमध्ये ज्या वेळेस उतरला, स्वस्वरूपात गेला, तेव्हा कळलं की ही माया नाही, मग हेच ब्रह्म आहे. अभंगाचं दुसरं
Thank you.